नमो नमः. श्रोते हो, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. खरोखरच गुरुमहिमा शब्दामध्ये व्यक्त करणं खरंच अशक्य आणि महत् कठीण. खरं तर या श्लोकातून गुरुमहात्म्य सांगताना कवी म्हणतोच की अज्ञानतिमिरांधस्य, अज्ञानरूपी तिमिराचे, अंधकाराचे ज्ञानांजनशलाकया, ज्ञानरूपी अंजन घालून ज्यांनी माझे चक्षु अर्थात डोळे उघडले त्या माझ्या गुरूंना माझा सादर प्रणाम असो. खरोखर तमसो मा ज्योतिर्गमय, अज्ञानाच्या अंधकारातून मला ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने, हेच तर गुरूंकडे केलेली प्रार्थना आहे. आणि असा परिसस्पर्श लाभलेला गुरु जसं सोन्यामुळे लोखंडाचं सोनं व्हावं तसा मणिकांचन संयोगच ठरतो. अर्थात सोने आणि त्यामध्ये जडवलेला हिरा, या दोघांचं मिलन जितकं सर्वश्रेष्ठ तसाच अद्वितीय गुरु आणि अद्वितीय शिष्य यांचं एकत्र येणंसुद्धा. म्हणूनच मणिकांचन संयोग म्हणवलं जातं. चराचरातल्या सर्व गुरूंना माझा सादर प्रणाम. धन्यवाद.